तर सध्या आम्ही आलो आहोत उमरेडकरांडलाच्या गोठणगाव गेटजवळ आणि आम्ही ही ट्रिप खास F2 टायगर शोधण्यासाठी घेतली, कारण की जे 5 कप्स आहेत आणि टायगर दिसला तर मग एकदाच 6 टायगर दिसतील. तर आमची आता सकाळची सफारी तर मिस झाले, म्हणून आता संध्याकाळची सफारी जायचे. आणि आता आम्ही इथूनच आतमध्ये टेंट हाऊस आहेत, तिथे जेवण केल्यावर मग संध्याकाळची सफारी चालू. आम्ही आहोत उमरेडकरांडलाच्या गोठणगाव गेटमधल्या टेंट हाऊसमध्ये, आणि ही एक टाईप ऑफ छोटीशी नर्सरी पण आहे आणि हे 2 टेंट हाऊस आहेत. आणि हा एरिया ॲक्च्युली कोर झोनमध्ये आहे, म्हणजे इथं टायगर कधी पण येऊ शकतो. आणि हा एरिया आहे F2 टायगर्सचा. इथून या टेंट हाऊसची एंट्री आहे. इकडे 2 टेंट हाऊस आहेत. हा इथे रात्री पण राहू शकतो आपण. आज रात्री आम्ही इथेच थांबणार आहोत, कारण की जर परत नागपूरला गेलो तर सकाळी सफारीसाठी वेळ होईल, म्हणून आज रात्री इथे जाणं, मग इथूनच सफारी स्टार्ट होईल आमची. मस्त आहे राहण्यासाठी टेंट हाऊस. Excuse me. Who are you? I am forest guide. Oh, forest guide. Yes. Then please show your face, please. I want to see your face. No, sorry. This guy. No. This guy. And who is shooting? Please take to yourself also. Yes, I will. And this is the second वानर Hello. of the jungle. तर आता आमची आता पेट पूजा झालेली आहे आणि आम्ही आता फर्स्ट सफारीला निघतो ह्या जीपमध्ये. आणि आता आम्ही जास्त चान्स तर F2 टायगर शोधण्यासाठीच घेऊ. सो रात्री ही तुझी फर्स्ट सफारी आहे, तुला कसं वाटतंय? मी खूप एक्साइटेड आहे यासाठी. बघू आता. दुपारची सफारी सुरू झाली. जंगल पूर्ण शांत होतं, कुठेच कोणत्याच पक्ष्याचा आवाज नव्हता. आणि आमच्या माइंडमध्ये F2 टायग्रेस आणि तिचे 5 कप्स हीच फ्रेम होती. आणि आम्ही थोड्या वेळातच गवती लेकच्या एरियामध्ये आलो. या लेकच्या आजूबाजूला खूप गवत आहे, म्हणून याला गवती लेक असं नाव दिलंय. हा एरिया बर्ड्सचे फोटो काढण्यासाठी खूप सुंदर आहे, कारण की पाण्याजवळ खूप पक्षी बसलेले असतात. आम्ही पण आमची जीप लेकच्या साईडला लावली. सगळीकडे शांतता होती, फक्त काही पक्ष्यांचे आवाज येत होते. आणि सगळ्यांच्या मनात एकच आशा होती की काही क्षणांमध्ये आपल्याला F2 टायग्रेस आणि तिचे कप्स लेकमध्ये खेळताना दिसतील. तर आता इथे लंगूरची कॉल झाली म्हणून आम्ही इथं आलोय. आणि इथे पुढे रस्ता तर नाही आहे, म्हणून ते स्टॉप झाला सगळ्या गाड्या. आणि इथे छोटंसं लेक आहे
मग टायगर कधी कधी लेकमध्ये खेळताना मिळतो म्हणून इकडे चान्सेस असतात. हा आहे ग्रे हेडेड स्वॅम्पेन. याला मराठी बोली भाषेमध्ये जांभळी पान कोंबडी असे बोलतात. हा पक्षी दलदली तलाव आणि नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात आढळतो. तर आम्हाला इथे आता N4ची रोअर्स ऐकू आली म्हणून आता आम्ही इथे मागे चाललोय. N4 तर आम्हाला भेटला नाही. पगमार्क्स भेटले पण N4 काय भेटला नाही. आता बघतोय पगमार्क्सला फॉलो करत पगमार्क्स ते आतमध्ये झाडीमध्ये गेलते तेच शोधतोय आम्ही खूप ट्राय केलं N4ला शोधायचं, बट आमचं बॅड लक होतं आणि तो आम्हाला मिळाला नाही. उद्या पण आमची याच गेटला सफारी आहे आणि पुन्हा एकदा आम्ही एक नवीन ऊर्जेने टायगर्सला चेस करू. हाय, तर आता आम्ही चाललो आमच्या मॉर्निंग सफारीला चहाचा आनंद घेत घेत.